जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। एसके टायर्स सीएट शॉपीचे गिरीश मालपाणी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। संगमनेरातील विविध व्यवसाय क्षेत्रातील विश्वसनीय नाव असलेल्या चंद्रभान रावसाहेब गुंजाळ व सूरज गुंजाळ यांनी नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे। एसके टायर्स सीएट शॉपीच्या माध्यमातून कार आणि दुचाकी ग्राहकांना टायर आणि स्पेअरची विक्री व्यवसाय सुरू करण्यात आला असून या नूतन एसके टायर्स सीएट शॉपीचे उद्घाटन संगमनेर खुर्द येथे नाशिक पुणे रोड लगत प्रवरा सर्व्हिस स्टेशन या ठिकाणी रविवारी दिनांक 26 जानेवारी रोजी मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश शेठ मालपाणी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न झाले। यावेळी सीएटचे सिनियर रिटेल बिझनेस हेड मिलिंद अग्रवाल, सिनियर रिजनल मॅनेजर रणजित मोहिते, सरपंच श्वेता मंडलिक, उपसरपंच गणेश शिंदे, मिलिंद आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ, जीपी उद्योग समूहाचे कैलास मानसरे, ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते। चंद्रभान गुंजाळ यांनी मालपाणी उद्योग समूहाच्या रिलायन्स गॅसमध्ये 25 वर्षे सेवा केली व त्यानंतर माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा व्यवसाय सुरू केला आणि आता सीएट टायर्स कंपनीची एजन्सी घेत नवीन व्यवसायात पदार्पण केले आहे। त्यामुळे या व्यवसायाच्या पुढील वाटचालीसाठी मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। सीएट शॉप हे एक खास ब्रँड आउटलेट आहे जे कार आणि दुचाकी ग्राहकांना टायर संबंधित सर्व सेवा प्रदान करण्यासाठी एक स्टॉप सोल्युशन प्रदान करेल। नव्याने सुरू करण्यात आलेल्या एसके टायर सीएट शॉपीमध्ये शॉप प्रगत स्वयंचलित 3D व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग, ऑटोमॅटिक टायर चेंजर आणि नायट्रोजन इन्फ्लेटरने सुसज्ज आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गुंजाळ यांनी केले तर आभार कारभारी नवले यांनी मानले। सलेम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल। रिलायन्स उद्योग समूहातील जे गॅस वितरक आहे तर त्या वितरणामध्ये मालपाणी उद्योग समूह हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅस वितरणामध्ये 1 नंबर पर्यंत मजल मारणे इतकं काम सन्माननीय चंद्रकांतजी गुंजाळ यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये केलं आणि हे काम करत असताना त्या ठिकाणी मार्गदर्शक सन्माननीय भालेकर साहेब जे रिलायन्स गॅस विभागाचे प्रमुख होते त्यांनीही वेळोवेळी एक अडाणी अशा मातीच्या गोळ्यावर योग्य आणि व्यावसायिक असे पैलू पाडले। परंतु मालपाणी परिवाराने केवळ नोकरीच दिली नाही तर व्यवसायात प्रगती कशी करावी आणि व्यवसायामध्ये नितांत सचोटी आणि प्रामाणिकपणा याचा किती मोठा जर ठेवला तर माणूस किती मोठा होऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण आपल्या समोर चंद्रकांत गुंजाळ यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। मालपाणी उद्योग समूहाची 20 वर्षानंतर सेवा समाप्तीनंतर चंद्रकांत गुंजाळ यांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी केली किंबहुना संगमनेर तालुक्यामध्ये शहरामध्ये अनेक मान्यवर उद्योजकांना व्यवसायात आर्थिक मदत करण्याचं देखील अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं देखील काम त्यांनी केलं। सहकारी संस्थेमध्ये पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून देखील चंद्रकांतजी गुंजाळ यांनी 10 वर्ष त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं। त्यानंतर त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर या ठिकाणी एसके माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा बिझनेस देखील अतिशय सुंदररित्या सुरू केला। त्यानंतर शेती क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं आणि आता
पुढची पिढी म्हणजे त्यांचा मुलगा चिरंजीव सूरज चंद्रकांत गुंजाळ, चिरंजीव सूरज चंद्रकांत गुंजाळ याने BBA नंतर MBA मार्केटिंग या क्षेत्रातलं शिक्षण पुणे येथील नामांकित कॉलेजमधून पूर्ण केलं आणि सीएट शॉपीच्या माध्यमातून आपल्या करिअरची एक नवी सुरुवात करत आहे. आमचं सर्वांचं गुंजाळ परिवाराचं हे अहोभाग्य आहे. गुंजाळ परिवारातील ही उत्तरोत्तर होणारी प्रगती याच्यामध्ये पायाचा दगड किंवा ज्यांचा पाया ज्यांनी घडवला असे मालपानी परिवाराचे आदरणीय गिरीशजी मालपानी साहेब या उद्घाटन समारोहासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी आमच्यासाठी ही अतिशय भाग्याची गोष्ट. तो पहले मैं बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूँगा पूरे गुंजाल परिवार का, जिन्होंने मेरे को इस मौके पे आमंत्रित किया. ये जितना महत्वपूर्ण गुंजाल परिवार के लिए एक नया बिजनेस शुरुआत करने के लिए है, उतना ही महत्वपूर्ण ये सीएट के लिए भी है. सीएट टायर जो अपना स्टोर एक्सपेंशन कर रही है, अपना रिटेल स्टोर्स को बढ़ा रही है पूरे इंडिया में. आज के समय में हमारे 600 से ऊपर ऐसे रिटेल स्टोर्स हैं. इस रिटेल स्टोर के माध्यम से हमारा एक इम्पॉर्टेंट रिलेशनशिप शुरू होता है गुंजाल परिवार के साथ, और जितना ही महत्वपूर्ण गुंजाल परिवार के लिए उतना ही पूरे संगमनेर शहर के लिए है. उसका एक बहुत ही महत्वपूर्ण बात यह है कि हर गाड़ी में टायर बहुत ज़रूरी चीज़ होता है. जैसे आदमी अपने भागने चलने के लिए अपने जूतों का चयन करता है, तो जूते बहुत ज़रूरी हैं कि इंसान को उसके रास्ते में पूरे रास्ते साहस दें. उसी तरह हर गाड़ी में उस कौन सा टायर लगना चाहिए, क्या लगना चाहिए, वो सीएट टायर चाहती है कि आप अपनी गाड़ी में सही टायर लगाएं, जिससे कि आपको आपके रास्ते में कोई दिक्कत ना है. पंचर, टायर फटने की ये दिक्कतें टायर की खराबी से ज़्यादा गलत टायर लगाने से आती हैं. तो इस सीएट शॉपिंग के माध्यम से हमारा मकसद यही है कि हर आदमी सफलता से अपने सेफ्टी से अपने पूरा सफर पूरा कर सके. टायर के चयन के साथ दूसरी चीज इंपॉर्टेंट होती है व्हील अलाइनमेंट और बैलेंसिंग. व्हील अलाइनमेंट बैलेंसिंग जो ज़्यादातर लोग इग्नोर कर जाते हैं, जो लोग समझते हैं कि इतनी ज़्यादा ज़रूरी चीज़ नहीं है, वो उस चीज़ को बताने के लिए ये स्टोर है, इतना प्रीमियम स्टोर सीएट बनाते हैं. दूसरा मकसद ये है कि टायर की दुकान जो सीएट बनाना चाहती है वो पुराने ज़माने की टायर की दुकान जैसी नहीं होनी चाहिए. पहले के समय में क्या होता था कि टायर की दुकान में टायर भरे रहते थे, टायर की स्मेल की वजह से हर आदमी वहाँ जाना पसंद नहीं करता था. तो जब सीएट का ये कंसेप्ट स्टोर आया था तो उसमें कुछ ही टायर होते हैं जिससे कि आदमी आराम से अपना काम भी कर सके, क्योंकि एक अमूमन इंसान को 50 से 60 मिनट लगते हैं टायर बदलवाने में. तो उस समय में अगर आदमी आराम से रिलैक्स करके और टायर कंपनी के बारे में दो चीज़ समझ के अपना काम करा सके, वही एक मकसद है. पुराने ज़माने में जनरली लोग टायर की दुकान के बाहर घूमते हुए या काम छोड़ के चले जाते थे, तो उन्हें उतना समय भी नहीं मिल पाता था समझने के लिए कि क्या ज़रूरी है, क्या ज़रूरी नहीं है. इन सब चीज़ों को ध्यान में रखते हुए स्टोर बनाया गया है. आखिर में मैं धन्यवाद देना चाहूँगा गुंजाल साहब का कि और बहुत बहुत बधाई ये नए स्टोर के लिए. थँक्यू. सर्वांना नमस्कार. जे पण स्टेजवर मान्यवर आहेत त्यांना सुद्धा अभिवादन. हा एक खूप महत्त्वाचा क्षण आहे आमच्यासाठी ॲज अ कंपनीसुद्धा. जसं मिलिंदने सांगितलं, ॲक्रॉस इंडिया आमच्या 550-600 शूएस शॉपी कन्सेप्ट आहे, त्याच्यात आउटलेट्स आहेत. पर नगर डिस्ट्रिक्टमध्ये ही आमची दुसरी शॉप आहे. एक अहमदनगर लोकलमध्ये आहे आणि आज संगमनेरमध्ये आपलं हे एक्सपान्शन होत आहे. आणि मला एवढा कॉन्फिडन्स आणि विश्वास, मी ज्यावेळी साहेबांना भेटलो पहिल्यांदा, त्यांचा जे ॲग्रेशन आणि ज्यांची जी पॅशन होती ते पाहिल्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स होता की ही एक आयडियल शॉपी बनेल आमच्या म्हणजे येणाऱ्या काळासाठी, या एरियातल्या कंप्लीट डिस्ट्रिक्टसाठी, की ही शॉपी एक पाया बनेल आम्हाला बाकी एरियात सुद्धा एक्सपान्शन करण्यासाठी. शॉपी हा एक कन्सेप्ट आहेच, त्यात सीएट हा वेल नोन ब्रँड, जुना ब्रँड आहे.
खरं जे बिझनेस पार्टनर असतात त्यांचं ॲग्रेशन, त्यांची पॅशन हे खूप डिसाईड करते येणारं भवितव्य. आणि ज्यावेळी आपण एखाद्याच्या आपण नजरेतनं ओळखतो की ही व्यक्ती किती ॲग्रेसिव्ह आहे, तसाच मला परिचय आला होता ज्यावेळी मी यांना पहिल्यांदा भेटलो होतो. साहेब म्हणजे यांचं वैयक्तिक जर मी बघितलं तर खूप हे आहेत, ॲग्रेसिव्ह आहेत. त्यांनी स्वतः वैयक्तिक इथं लक्ष देऊन ज्यांच्या निगराणीखाली शॉपी बनवली, खूप सुंदर शॉपी बनलेली आहे. अपेक्षा आहे त्यांना त्यांच्या मुलग्याच्या भविष्यासाठी, म्हणून मी त्यांना सूरजला सुद्धा ऑल द बेस्ट देतो, साहेबांना सुद्धा ऑल द बेस्ट देतो. येणाऱ्या भविष्यात तुम्ही खूप खूप प्रगती करा. तुमचंच वैयक्तिक ब्रँड नेम तर बनू देच, त्याचबरोबर सीएट तुम्ही आपण एकत्र होऊन खूप चांगलं प्रगती करू ह्या पर्टिक्युलर एरियासाठी आणि येणाऱ्या काळासाठी. तुम्हा दोघांना, सर्व गुंजाळ फॅमिलीला ऑल द बेस्ट. आणि तुम्ही सर्व इथं आला त्याबद्दल सुद्धा थँक्यू. 26 जानेवारी प्रथमतः मी तुम्हाला सर्वांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि चंदू भाऊ गुंजाळ हे आमचे मेहुणेच आहेत. यांनी हा व्यवसाय निवडताना संगमनेर खुर्ची या गावाची त्यांची कर्मभूमीच आहे, या गावाची निवड केली. आणि SK टायर हे सियाटचं मोठं शोरूम संगमनेर खुर्दमध्ये चालू करून संगमनेर खुर्दच्या वैभवात एक मानाचा तुरा रोवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे पहिले धन्यवाद व्यक्त करतो. आणि यांच्या या सीएट शॉपी व व्हील अलाइनमेंट हे उत्तर महाराष्ट्रातली सर्वात अद्ययावत असं व्हील अलाइनमेंट केंद्र संगमनेर खुर्द येथे झालेलं आहे. या व्यवसायात त्यांना शुभेच्छा देतो. या व्यवसायाची त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करू अशा शुभेच्छा देतो. आमचं धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणतंत्र दिनानिमित्त फार फार शुभेच्छा देतो. आज सीएट शॉपी SK टायर्सकडे सीएट शॉपीची एजन्सी मिळालेली आहे आणि त्याच्या अतिशय अद्ययावत अशा शोरूमचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित सीएट इंडिया लिमिटेडचे हेड ज्यांना म्हणता येईल असे माननीय मिलिंदजी अग्रवाल, तसेच विक्री व्यवस्थापक माननीय रणजितजी मोहिते, या सुंदर जागेत जे आपण शोरूम बघत आहोत ते जागेचे मालक अजितजी शिंदे आणि आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले असे संगमनेर खुर्द या गावाचे सरपंच श्री गणेशजी शिंदे, तसेच येथे उपस्थित चंद्रकांतजी गुंजाळ, त्यांचा चिरंजीव सूरज गुंजाळ वहिनी, तसेच आमचे राजेश गुंजाळ, आमचे कमलाकर साहेब, आमचे राजेंद्र कोकणे आणि उपस्थित सर्व गुंजाळ कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रपरिवार, सगळ्यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो. चंद्रकांतजी यांच्याबद्दल आपण ऐकलं की 25 वर्ष त्यांनी रिलायन्स एजन्सीमध्ये सुरुवातीला सेल्समन म्हणून जॉईन झाले आणि त्याच्यानंतर त्यांची बढती झाली आणि जवळजवळ 4 जिल्ह्यांचं काम त्यांच्याकडे आलं. रिलायन्स गॅस हा इतर गॅसपेक्षा महाग आहे आणि तो माझ्यामध्ये कमी पण असायचा आणि कमर्शियल तो विकावा लागायचा. म्हणजे इतके 3 मोठे प्रॉब्लेम असूनही चंद्रकांतजी यांच्या म्हणजे जिभेवर साखर आहे. म्हणजे इतका अवघड आहे आणि तरीही कमलाकर आणि आमचे चंद्रकांत भाऊ यांच्या टीम वर्कमुळे पूर्ण नॅशनल आपल्या संगमनेरचं म्हणजे मालपानी ग्रुपची ही जी रिलायन्सची एजन्सी आहे ती 1 नंबरला असायची. आणि आम्ही हे काहीच बघत नव्हतो, हे फक्त केवळ चंद्रकांत भाऊ, आमचे कमलाकर आणि त्यांची टीम बघायची. म्हणजे फार अवघड काम तुम्ही इतकं करून दाखवलं तर मला वाटतं की सीएट टायरमध्ये तुम्हाला 100% यश मिळेल.
आता जनरली काय होतं की आपण अशा कार्यक्रमात एक प्रास्ताविक ऐकतो की बुवा आपण या टायरच्या बिझनेसमध्ये कसे आले. पण मी चंद्रकांत भाऊंना विचारलं, ते मला वाटतं स्टेजवर बोलतील म्हणून त्यांना मी आता थोडंसं बोलतं करणार आहे. तर चंद्रकांत भाऊ, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याचे तुम्ही माईकवर उत्तर द्या. तुमचा बोलताना फोटो चांगला येईल. तर तुम्ही आधी रिलायन्स गॅसमधून ह्या सिएटमध्ये कसं आलं, म्हणजे कसा विचार केला, ही जागा कशी मिळाली, तुमचं टार्गेट काय आहे हे सगळं सांगा. मालपाणी ग्रुप सोडण्याचं कारण ते नव्हतं. माझी एन्जिओग्राफी झाली, मला 3 ब्लॉकेज होते. डॉक्टरने मला सांगितलं, बहुत थोडं काही माहीत नसेल. आम्ही 6 सेल्समन होतो मालपाणी ग्रुपमध्ये, रिलायन्समध्ये. हळूहळू कंपनीने 5 जणांचे राजीनामे घेतले. मी आणि सुनील गर्गे, अशोक गौर आणि कमलाकर भालेकर असे मिळून आम्ही 3 जणांनी सगळं काम पाहिलं. पण खूप माझं 26-27 दिवस मार्केटमध्ये फिरणं असायचं, बाहेरचं खाणं जास्त असायचं आणि पुढे जाऊन मला ब्लॉकेज झाले. मला 3 ब्लॉकेज झाले. मला बायपासपर्यंत गंमत गेली होती, पण बायपास झाला नाही. पण मला डॉक्टरांनी एक सांगितलं का बाळा, आता तुला थांबावं लागेल, धगधग करावं लागणार नाही. मी 3 महिने आधी आपल्या ग्रुपमध्ये आता पहिला माणूस आहे का ज्या कंपनीमुळे मी मोठं झालो, त्या मी आपल्या याच्या डिपार्टमेंटला 3 महिने आधी पूर्वकल्पना देऊन राजीनामा येणारा मालपाणी ग्रुपमध्ये तरी मी एकटा असा. मी त्यांना वेळोवेळी जाऊन सांगितलं की या धंद्यामुळे मी मोठा झालो, या ग्रुपमुळे मी मोठा झालो, हा ग्रुप मी सोडणार आहे. हा ग्रुपचा जो काय म्हणतात त्याला एरिया तो खूप माझ्याकडे मोठा आहे. पण शेवटपर्यंत असे साहेबांना असं वाटलंच नाही हा माणूस सोडून जाईल. ते म्हणायचे नाही नाही तू जाणार नाही, आम्हाला माहिती आहे, तू काय तुला काही प्रमोशन लागतंय का, तुला काही पगारवाढ पाहिजे का. म्हणलं साहेब नाही, माझा असा प्रॉब्लेम. म्हणे तू तर गाडी घेऊन फिरतो. म्हणलं नाही साहेब, मला सोडायचं आहे. शेवट मग मी तो बिझनेस सोडला. त्यानंतर मी आपलं हे टाकलं होतं टूर्स अँड ट्रॅव्हल्स. माझं टूर्स अँड ट्रॅव्हल्स पण खूप सुंदर चालत होतं. माझ्याकडे 3 लक्झऱ्या होत्या, 11 गाड्या होत्या टोटल. समोरच ऑफिस आहे, सद्गुरू आहे, हे ऑफिस मी बनवलेलं. हे 11 वर्षाचा करार आहे, ऑफिस पण माझं आहे. आणि ते करोना आला आणि करोनामध्ये मात्र त्या धंद्याची पूर्ण वाट लागली. 6 महिने मी तो धंदा सांभाळला. 6 महिन्यानंतर माझी उचलटाक झाली आणि नंतर मी डिसिजन घेऊन थांबलो. विचार केला का हा जो लॉस होतोय कारण मी तिथे थांबलो. आणि मग त्यानंतर मग मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं. मुलगा BBA झाला, त्याला पुण्याला MBA करून घेतलं. मुलगी माझी 4 वर्ष इथं फार्मसी झाली, त्यानंतर ती MBA करून राहिली पुढं. मुलगा MBA झाल्यानंतर माझ्या डोक्यात होतं तर नोकरी नाही करायची, धंदा कर त्याला म्हणतो. आणि मग धंद्याच्या दृष्टिकोनातून MRF टायरचे डीलर बसलेले, त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा एक खास मित्र हा त्यांच्या तिथं बसला होता एक दिवस. तिथं आमचे CHचे साहेब आले, ते त्यांना कन्व्हिन्स करत होते. पण ते म्हणे हे करू शकतो या पद्धतीने. मग ते सुरज संघ बोलले. नंतर मग त्यांनी माझी गाडी घेतली आणि मला तर माझ्या मुलासाठी असा काहीतरी एक चांगला मोठा धंदा पाहिजे होता का जेणेकरून तो धंदा करल. त्याच्यानंतर मग मी त्याला थोडा सपोर्ट करल. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर माझा मुलगा गेल्या 2 महिन्यापासून इथून अरेंजमेंट शिकण्यासाठी लोणीला जातोय. असं काही नाही का त्याला एवढी मोठी शॉकी दिली म्हणून तो थांबला नाही. भाऊ त्याला रोज सकाळी 9ला घरातून बाहेर काढून देतो आणि संध्याकाळी 7 वाजता काळे हात करून घरी येतो. तो आता स्वतः अरेंजमेंट करू शकतो गाडीची. म्हणून या धंद्यात मस्त जोरदार चालव आहे. तर आता काय टार्गेट वगैरे दिला असेल तुम्हाला? सगळे टार्गेट कम्प्लीट होते. धन्यवाद. म्हणजे खरंच ही स्टोरी ऐकण्यासारखी आहे. की जनरली काय होतं की एखादी व्यक्ती जॉब करायला लागली की मग ती थांबून जाते की बाबा आता जसं कंपनीत होईल पगारवाढ तशी होईल. परंतु यांनी रिस्क घेतली. डॉक्टरांनी सांगितलं ते ठीक आहे, परंतु एवढं करू नये. मग नंतर टूर अँड ट्रॅव्हल सुरू केलं. कोरोनामध्ये बिझनेसचा थोडा प्रॉब्लेम आला, परंतु तरी न थांबता आज इतकं मोठं शोरूम, म्हणजे माझ्या मते चांगलाच खर्च केला असेल, आकडा मला माहिती पण मी सांगणार नाही. परंतु इतकं मोठे डेअरिंग करणं हे खरंच मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं चंद्रकांत भाऊ तुम्ही एक बेस्ट सेल्समन आहात, त्यामुळे निश्चितच तुम्ही 100% हे पूर्ण करा. तसंच सूरज हा देखील अतिशय ॲक्टिव्ह आहे. मला आठवत आहे की त्याला बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या हस्ते त्याने एक गाडी घेतली होती, तेव्हा मी दिली होती. आणि टायरचा बिझनेस असा आहे की तुम्ही गाडी एकदा घेतात, परंतु टायर तुम्हाला परत परत घ्यावे लागतात. आणि गाडीची किंमत नंतर सगळ्यात जास्त खर्च असतो तो टायरचा.
म्हणजे आता ज्या मर्सिडीजच्या गाड्या असतात त्यांचा एक एक टायरची किंमत 25-25 हजार रुपये असते आणि एका वेळी 4-4 टायर बदलावे लागतात. म्हणजे हा खर्च काही काही सेकंड हँड गाड्यांपेक्षा जास्त असतो. परंतु सीएट कंपनी अशी आहे की ती MRF टायर आणि सीएट या 2 टायर या अतिशय नावाजलेल्या कंपन्या आहेत. त्यानंतर ब्रिजस्टोन, गुडविल या बाहेरच्या कंपन्या आल्या. परंतु सीएट टायर आणि MRF, तर सीएटची ॲड आपण अनेक वर्षापासून पाहतोय, तो गेंडा असा दाखवला जातो. तर तसाच हा अतिशय स्ट्रॉंग असा टायर आहे. आणि फक्त टायर ते विकणार नाही, तर माझ्या मते व्हील अलाइनमेंट, कारण की व्हील अलाइनमेंट गाडीची चांगली नसेल तर ती गाडी खराब होते किंवा पंक्चर होते किंवा बेंड होते. तर व्हील अलाइनमेंट करणं हे देखील फार महत्त्वाचं आहे आणि हे देखील इथे होणार आहे. आणि त्याचबरोबर टायरमध्ये नायट्रोजन फिलिंग, जेव्हा आपण समृद्धी हायवेने किंवा मुंबई एक्सप्रेस हायवेला जातो तेव्हा जर साधी हवा असेल तर टायर हा फुटू शकतो, बस्ट होतो. परंतु नायट्रोजन गॅस असेल तर तो बस्ट होत नाही. आणि त्यामुळे हे फार महत्त्वाचं तुम्ही युनिट इथे लावलेलं आहे. आणि अतिशय सुंदर शोरूम, म्हणजे टायरचं दुकान डोळ्यासमोर पूर्वीचं, जसं अगरवालजी यांनी सांगितलं, मोहिते साहेबांनी, की पूर्वी एक वेगळंच वाटायचं टायरचं दुकान. परंतु आता इतकं भारी शोरूम झालेलं आहे की मला वाटतं की एखादा TV लावला तर लोक मॅच पाहायला पण येतील. तर तसे होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या मार्केटिंगच्या 4 गोष्टी आहेत की प्लेस, पहिलं म्हणजे लोकेशन, तर आपल्या या हायवेला टच अशी जागा आहे. त्यानंतर पीपल, म्हणजे हे पीपल हे पण चांगले आहेत. आज त्यांचे सगळे आप्तेष्ट मित्रमंडळी, नातेवाईक आलेले, ते पण संगमनेरची अतिशय चांगली मंडळी. प्रॉडक्ट, सीएट टायर 1 नंबरची कंपनी आहे. आणि प्राईस, माझ्यामध्ये किंमतही वाजवी आहे ना, रिलायन्स सारखं नाही आहे, तर प्राईस पण चांगली आहे. अशा प्रकारे हे 4P यांचे परफेक्ट आहे. आणि त्यानंतर प्रमोशन, प्रोसेस, प्रेझेंटेशन यामध्ये तुम्ही हुशार आहातच. त्यामुळे निश्चितच हे सर्व P पूर्ण होते. आणि अगरवाल साहेब, मोहिते साहेब, तुम्ही सांगितलं की संगमनेरमध्ये सीएट टायर आल्यावर आता आमचे अजून नवीन दालन सुरू होते. तर तुमचं अगदी बरोबर आहे, कारण की नगर जिल्ह्यामध्ये संगमनेरच्या तोडीस तोड शहर असेल तर संगमनेर आहे. म्हणजे ॲक्च्युली जिल्ह्याच्या लेवलचं आहे, फक्त काही राजकीय कारणामुळे तो जिल्हा होत नाही आहे. परंतु निश्चितच असे मोठे मोठे शोरूम जर संगमनेरमध्ये आले तर निश्चितच लवकरच भविष्यामध्ये आपला संगमनेर जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. मी आज या टायरच्या शोरूमच्या आणि नायट्रोजन गॅस फिलिंग, व्हील अलाइनमेंटच्या या उद्घाटन प्रसंगी आपले चंद्रकांत भाऊ, त्यांचे सर्व परिवार आणि त्याचे सर्व नातेवाईकांना फार फार शुभेच्छा देतो. असंच मोठं व्हा. एक दालन झालेलं आहे, नगर जिल्ह्यात अजून दालन करा आणि फार यशस्वी व्हा आणि पुढे जा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आज 26 जानेवारी 2025 रोजी SK टायर प्रोप्रायटर सूरज चंद्रकांत गुंजाळ यांच्या शॉपीचं उद्घाटन होत आहे. आज ही शॉपी सर्व वाहनांसाठी जे टायर अत्यावश्यक अशी वस्तू आहे, जी योग्य दरात आणि वेळेत उपलब्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या व्हरायटी आपल्याला इथं मिळणार आहे. तर या संधीचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यायचा आहे. आणि आजच्या या त्यांच्या उद्घाटन प्रसंगी मी त्यांचा चिरंजीव सूरज व त्यांचे वडील, आमचे बंधू चंद्रकांत भाऊ यांना मी माझ्याकडून परिवारातर्फे, उत्पन्न बाजार समितीतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमचे मेवणे चंद्रकांत गुंजाळ यांच्या सीएट शॉपी आणि त्यांचे चिरंजीव सूरज गुंजाळ यांच्या सीएट शॉपीचं उद्घाटन आपल्या मालपानी उद्योग समूहाचे गिरीजी मालपानी, त्याचबरोबर कंपनीचे अगरवाल साहेब, मोहिते साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेली त्यांची टीम, हे सर्वजण येऊन त्यांनी या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल या गुंजाळ परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तेव्हा सर्व उपस्थित बंधू भगिनींचे पण खूप खूप आभार मानतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि
रहा अपडेट, तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.